नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत कणकवली तालुक्यातून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगड किल्ल्यावर। आम्ही आता निघालो आहोत कणकवलीवरून आणि हा आहे आचरा रोड। सुमारे 12 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल। हे आहे रामगड। आम्ही रामगड या गावी आलेलो आहोत। तर पुढे पायवाट आहे, पण गाडी आता आम्ही इथे खाली पार्किंग करून पुढे आता चालत निघालो। चला आपण किल्ल्यावर जाऊया। पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसच्या बाजूनेच ही पायवाट निघाली। रामगड पोस्ट ऑफिस। हे आहे रवळनाथ मंदिर। या रवळनाथ मंदिराच्याच बाजूने थोड्याशा पायऱ्या वर चढून वरती आपल्याला मल्लिकार्जुनाचं देऊळ मिळतं। आता आपण रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहोत आणि इथे हे दोन मंदिर दिसत आहेत आणि बरोबर याच्या अपोजिट साईडला इथे हा रामगड किल्ला आहे। आजूबाजूला या रामगड गावातील भात शेती चालू आहे, बघितलं असाल तुम्ही। आता आपण चला रामगड किल्ल्यावर जाऊया। मोठमोठे वृक्ष वाढल्यामुळे खालून आम्हाला किल्ला दृष्टीस पडत नव्हता, म्हणून आम्ही मग इथे असलेल्या गावकऱ्यांना वाट विचारली। या रामगडातली लोक सुद्धा खूप प्रेमळ आहेत। आम्ही त्यांना जस्ट पत्ता विचारला तर ते आम्हाला अर्धा रस्ता सोडायला आले। पाण्याची टाकी मिळाली आहे। पाण्याच्या टाकीच्या बाजूने आपल्याला पायवाट आहे, तिथून वर जायचं आहे। आणि ह्या पाण्याच्या टाकीचं जे पाणी आहे ते रामगडातील नळ योजनासाठी इथे वापरलं जातं। चला उंचावरून रामगडचं फुल गाव आपल्याला दिसतंय। थोडी झाडी पडली आहे, त्यामुळे नुकताच पाऊस पडून गेला। आता आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत। इथे तुम्हाला दोन मोठे बुरुज दिसत आहेत आणि पुढे आय थिंक गेल्यावर रोड असेल। चला बघूया। फायनली रामगडावर आपण पोहोचलो आहोत आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार। पाहूनच पूर्ण अंगावर काटा आलाय। नुकताच दसरा झाल्यामुळे इथे रामगडावर आय थिंक लोकांनी येऊन फुलं वगैरे दसरा साजरा केलाय। तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण आतमध्ये येत होतो आपल्याला समजत सुद्धा नव्हतं की हे मुख्य प्रवेशद्वार असेल। म्हणजे अशा प्रकारे ह्या दोन बुरुजांची म्हणजे रचना केली आहे। या किल्ल्याचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची एक वेगळीच रचना आहे। इथे एक दगड आहे आणि हा जेव्हा दगड काढला जातो त्या पूर्ण सर्व दगड आहेत ते कोसळून खाली पडतात आणि हा मुख्य प्रवेशद्वार बंद होतो। ही रचना यासाठी केली जाते म्हणजे जेव्हा गडावर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा जे अपोजिटचे जे सैन्य असेल ते जेव्हा लढाईला येतात तेव्हा इमर्जन्सीसाठी पहिलं हे मुख्य दरवाजा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार असे बंद केले जाते आणि त्यामुळे आतमधली जी लोक आहेत जे मावळे आहेत त्यांना थोडा वेळ मिळतो लढण्यासाठी किंवा ती जनता सेफ राहू शकतात। चला आतमध्ये आपण बघूया आणि काय काय आहे। मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे दोन हे रचना केली आहे। इथे पहारेकरांसाठी ही जागा म्हणजे तयार केलेली आहे
आणि इथे हे पहारेकरी उभे राहून गडाची रखवाली करायचे. आता आपण पुढे जाऊया. इथे दसरा, नुकताच दसरा झालाय मागच्या रविवारीच, तर इथे दसऱ्याचं साजरा केलाय. रांगोळी वगैरे काढली आणि हार वगैरे. समोरच गेल्यावर इथे पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवरनं वरून गेल्यावर आपल्याला बुरुजावरती जायला मिळेल. आणि ह्या पायऱ्या सुद्धा बघा किती उंच आहेत. म्हणजे तेव्हाची जी लोक होती त्यांची उंची पण खूप मोठी होती. आताच्या पायऱ्या बघा आणि हे तेव्हाचे पायऱ्या, म्हणजे एक दगड एवढा उंच लोक असायचे आणि हे लोक आरामात वर खाली वरती. वरती बुरुजावर चढून आपण आलोय. वरून म्हणजे पहारेकरी व्यवस्थित लक्ष इथे देत असायचे. नुकताच पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला रान आणि झाडं खूप वाढली आहेत. पण असं निसर्ग सौंदर्यात असलेला हिरवागार किल्लाच बघायला मला खूप आवडतो. मगाचपासून या तोफा शोधत होतो आम्ही. असं ऐकलंय की रामगडामध्ये 7 तोफा उलट्या जमिनीमध्ये पुरून ठेवल्या आहेत आणि त्या शोधत होतो आम्ही मगाचपासून आणि फायनली आम्हाला या 7 तोफा मिळाल्या आहेत. आता मी थोडीफार इतिहास तुम्हाला याचा सांगते. तर हा किल्ला, हा रामगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्याच्या बाजूला जी गड नदी वाहते, या गड नदीचा उगम रांगणा गडपासून होतो आणि सुमारे 80 ते 90 किलोमीटर ट्रॅव्हल करत ही नदी मालवण समुद्राला मिळते. तर या नदीमधून जलवाहतूक असेल, व्यापार असेल, तर या जलवाहतूक व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली आहे. या रामगड किल्ल्याचा इतिहास थोडा ज्ञात नाही आहे, पण जो मला माहीत आहे तेवढा इतिहास मी तुम्हाला सांगते. 18व्या शतकात पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव, सावंतवाडीचे राजे भोसले आणि खंडाजी मानकर यांनी एकत्र येऊन फेब्रुवारी 1796 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. 6 एप्रिल 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यावेळी या किल्ल्यावर 21 तोफा आणि 106 तोफगोळे होते. तर ते तोफा निकामी करण्यासाठी या जमिनीमध्ये उलट्या पुरून ठेवल्यात. सध्या इथे आपल्याला फक्त 7 तोफा दिसत आहेत. बाकीच्या तोफांचं माहिती नाही, पण ह्या अशा प्रकारे इथे निकामी करून ठेवल्या असतील. इथे बघा, इथे खिळा ठोकलेला आहे प्रत्येक तोफावर आणि त्या निकामी केलेल्या आहेत. हा बघा, तसंच ह्या तोफावर पण आहे. असे प्रत्येक तोफावर ह्या उलट्या पुरून त्या निकामी करण्यात आल्यात. या तोफांच्या बरोबर समोर आणखी एक प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराची रचना सुद्धा सेम मुख्य प्रवेशद्वारासारखीच केली आहे. इथे सुद्धा एक दगड काढल्यानंतर सर्व दगड खाली पडतात. आपल्याला एक गणेश मूर्ती मिळाली, जी दगडामध्ये कोरलेली गणेश मूर्ती आहे.
या ठिकाणी जो सपाट भाग दिसतो याला होळीचा माळ असं म्हणतात आणि येथे मावळे लोक एकत्र येऊन आपले सण आनंदोत्सव साजरा करायचे. या रामगड किल्ल्याला अशी भक्कम अशी तटबंदी मिळाली आहे, पण रान वाढल्यामुळे आपल्याला ती आता दिसत नाहीये. आणि मला असं वाटतं की हा जो रामगड किल्ला आहे तो रामगड बाजारपेठेच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जर या किल्ल्याची थोडी डागडुजी केली तर हा पर्यटकांसाठी एक उत्तम असा पॉईंट होऊ शकतो आणि रामगड गावातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा एक रोजगारीची संधी मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आम्ही रामगड किल्ल्यावरून निघत आहोत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि कोकणात आल्यावर या किल्ल्याला भेट द्यायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.